आपला परतीचा प्रवास आहे, मुंबईसाठी आपण चाललो. हो सही यार. सकाळी सकाळी असे नजारे बघायला मिळतात, अजून का पाहिजे. असंच मला वाटलं थांबावंसं म्हणून थांबतोय. आणि किती मस्त वाटतंय यार सकाळचं वातावरण. टाईट नाही बांधलेलं मी. का वाटतं ना, मस्त वाटतं ना. असं वाटतं ना या नजाऱ्यांना सोडून जाऊच नाही. होय 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 होय. हे बघा, तर तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल फॉग. हे बघा समोर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू यू ऑल. आणि आज आता आपण निघतो आहोत. आपली बाईक पण पूर्ण रेडी आहे. सो आज आपला परतीचा प्रवास आहे, मुंबईसाठी आपण चाललो आहोत. आणि सकाळचे आता वाजले आहेत 6:15 झाले आहेत. तो आता फटाफट निघूया. पूर्ण रेडी आहे मी. सो जस्ट आता फक्त बाईक वॉर्म करायची आणि निघायचं. तो बाईकवर भेटूया. चला गाईज निघूया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाऊ मी सकाळचे 6:15 झालेत आणि आपण निघालो आहोत. चला बाय. आणि आता आपण जाणार आहोत नांदगाव मार्गे. नांदगाव मार्गे जाण्याचं पण एक कारण असं आहे की भले आपल्याला लॉंग कट घेऊन जावं लागतं आहे, बट रिझन असं आहे की तरळ्यातून जर गेलो ना तर तो रोड जो आहे ना तरळ्यात जाणारा, एवढा घाणेरडा रोड आहे ना, काय सांगू तुम्हाला. येताना तर तुम्ही बघितलंच असेल, सकाळी सकाळी कसलाच अंधार आहे ना आणि एकदम भयान शांतता. सो गाईज आता आपण पोहोचलो आहोत नांदगावात. आणि 6:30 म्हणजे 15 मिनिटात आपण घरातून नांदगावात आलो. कोणच नाही अजून, उठले नाही काय सगळे. गावचे लोक पण एवढं लेट उठतात. चला काय प्रॉब्लेम नाही. चला आता आपण हायवेला टच होणार. ब्रिज करून आपण राईड घेतला आणि आता आहे बघा, इथून पुढे आपण कनेक्ट होणार हायवेला. नॅशनल हायवे 66 जो डायरेक्ट मुंबईला जातो. हा बघा, तर आपण टच झालो आहे मुंबई गोवा हायवे. मस्त वाटतं ना सकाळी सकाळी असं एकदम भारी. तर अंधार आहे म्हणून एवढं काही दिसणार नाही, बट जसा उजेड येईल ना तेव्हा मग अजून चांगलं वाटेल. काहीच धुकं बघा, धुकं काय दिसत नाही बघा. हो भाई साहेब बघा, लाईट बघा समोर. लाईट्स मध्ये पण नीट दिसत नाही. आणि खालचं तर मला काही दिसतच नाही, एवढी धुकं आहेत. काय मस्त वाटतं यार. हा हा हा, हे बघा इथे बघा. ओ भाई साहब, तरळ हे 3 किलोमीटर, राजापूर 36. मी ऍक्च्युली माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते की एक तर आपलं तो पुणे मार्गे म्हणजे कोल्हापूर मार्गे जायचं, नाही तर मग इथून. पण मी हा निवडला कारण मी जेव्हा पण येतो ना तेव्हा येतो ह्या रोडनी आणि जातो कोल्हापूर मार्गे. सो यावेळेस विचार केला की ह्याच रोडने जाऊया रिटर्न. रिक्षावाले बघा कसे थांबलेत. हो सही यार. सकाळी सकाळी असे नजारे बघायला मिळतात, अजून का पाहिजे. काय मस्त वाटतं ना आपलं कोकण. लाजवाब, एकच नंबर. समोर बघा ना गाईस कसा वळणवाला रस्ता आहे बघा. काय मस्त वाटतं ना. तळगावला आलो, तळगावला. आणि किती मस्त मंदिर आहे बघा, नीना देवी. गाईस तुम्हाला बोलू, मला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, एवढं मस्त वाटतं ना सकाळी सकाळी निघून. एकच नंबर. मुंबई 405, लांजा 39, राजापूर 10 किलोमीटर. गाईस काय सुंदर वाटतंय ना. आता मी जस्ट राजापुरात आहे, टोलच्या जस्ट पुढे उभा आहे. असंच मला वाटलं थांबावंसं म्हणून थांबतोय. आणि किती मस्त वाटतंय यार सकाळचं वातावरण. एकदम ना अशी पॉझिटिव्ह वाईब येते मला. खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर आहे बघा ना. पूर्ण खाली रोड, कोणी नाही रोडवर. आणि बस काय बाजून बोलू, कोकण आहे बस, एवढंच बोलेन, अजून काय बोलणार. चला आता निघू. मस्त स्टोरी वगैरे टाकली. तुम्ही बघा की मला इंस्टाग्रामवर फॉलो कराल, त्याच्यावर चांगले चांगले पोस्ट आणि व्हिडिओज टाकलेत मी. सो प्लीज तुम्ही एकदा जाऊन चेक करा आणि आवडलं तर फॉलो करा. मस्त वाटतं ना बघा. हो सुंदर. गाईचा व्ह्यू तर बघा समोरचा. इथे हायवे आणि हे सगळं असं खाली मस्त वाटतं ना. आणि या साईडला पण बघा. हो सुंदर यार, मस्त वाटतं ना गाईज वरती. हे बघा समोर, ते पूर्ण आंब्याची बाग आहे वाटतं. कसलेच वाटतंय ना क्लास. लगेच आहे ना गाईज, सारखं नाही इकडे तिकडे होत होतं. एकदा कधी राईटला कधी लेफ्टला. टाईट नाही बांधलेलं मी. सो आता उतरलो तर परत एकदा बांधतो नीट प्रॉपर. मुंबई अजून 378 दाखवतोय. हा काय सुंदर रस्ता आला. हा आत्ताच बनवलाय वाटतं नवीन, म्हणून एवढा सुंदर वाटतो. एकदम असा ना सपाट प्लेन. हाय काय सुंदर वाटतंय ना.
किती मेमरीज कलेक्ट करू मी माझ्या डोक्यात मला समजत नाही. आणि गाईस कसं माहिती आहे, काल मी जेव्हा IBW ला जात होतो ना, तेव्हा इकडची मुलं कशी आहेत माहिती आहे का, असे ना रोडच्या असं कोपऱ्याला येऊन उभे राहतात आणि जसे असे बायकर जातात ना, सगळ्यांना असे हात करत असतात. भाई साहब, म्हणजे बाईकचं क्रेज गावागावात आहे, गावागावात. असं नाही की फक्त मुंबई आहे आणि कोणाकडे पैसा आहे तरच तो असं करू शकतो, नाही. हे छोट्यातून छोट्या मुलाचं पण ड्रीम असतं एक बाईक घेऊन फिरणं. IBWचा लँड आहे का? नाही, मी काढून टाकला, फेकून दिला. तुम्ही गेलेले? नाही, जातो आम्ही आता. हां हां, त्यांनी देऊन टाकलं एक होते ते, पण ते एकदाच हे होतं, स्कॅन करायचं एकदाच होतं ते. तुम्ही वन डे पास हे केला होता? मी वन डे होता माझा. हां, वन डे कलर कुठला होता तुमच्या बँडचा? माझा ग्रीन होता डे 1चा. कलर घ्या. हां. मुंबई मुंबई. केवढं क्रेज आहे ना IBWच्या सगळ्यांमध्ये. खतरनाक आहे यार भाई. बाईकिंग कम्युनिटी आहे ना, एक नंबर आहे खरोखर. बाईक्सचं प्रेम आहे ना खरोखर वेड लावतो, वेड लावतो, वेड. सो गाईज, आता आपण लांजात पोचलो आहोत आणि जसा लांजा सुरू झाला तसा रोड पण असा चालू आला, परत डायव्हर्जन. काय सुंदर अशी नारळाची आणि सुपारीची झाडं लावलेत आणि काय दृश्य आहे ते सुंदर. हे बघा, रोडची कामं बघ असले चालू आहेत झपाझप. करा बाबा करा, गरज आहे आम्हाला रोडची चांगल्या. ऊन आला तर ऊन, वाजले 8 वाजायला आले ऑलमोस्ट. हो हो हो, सुपर. का वाटतं ना, मस्त वाटतं ना. असं वाटतं ना या नजारांना सोडून जाऊच नाही. मला ना लिटरली कालपर्यंत काय असं वाटत होतं की यार 2-3 दिवस पोस्टपोन करून नंतर निघावं, पण काय करणार, मंडे पासून कामाला जायचं आहे. परत येऊ आपण कधीतरी, नॉट अन इश्यू. आपलंच घर आहे, आपलंच गाव आहे, आपलीच गाडी आहे आणि आपलंच मन आहे. जेव्हा मन करेल तेव्हा गाडी चालू करायची आणि गावी निघून यायचं. बाप रे, एवढी कामं चालू आहेत ना गाईज रोडची, एवढे डायव्हर्शन्स आहेत ना रोडवर, कंटाळा आला लिटरली मला. म्हणजे मला तरी वाटतं ना या रोडवर ॲव्हरेज काढणं बाईकमध्ये खूप मुश्किल आहे. सो गाईज, आता हातखांब्याला पोहोचलो आहे, म्हणजे तिकडे लिहिलेला हातखांबा. स्ट्रेट जायचं, स्ट्रेट. चुकून इकडे आलो, नशीब गणपतीपुळ्याला गेलो असतो, नाहीतर नशीब बोर्ड वाचलं मी. गाईस समोर बघा, कसलाच फॉग आहे यार, खतरनाक फॉग आहे यार, मस्त वाटतं यार. शर्ट हे बघा समोर बघा. हो 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 हो, तो मागचा डोंगर लिटरली लपलाय, लिटरली डोंगर लपलाय. दिसलं हे बघा समोर इथे. होय 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 होय, हे बघा, तर तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल फॉग. हे बघा समोर, काय मस्त वाटतं यार बघायला, सुंदर यार. फक्त रोड सुंदर नाहीत, रोड्स कशात माहिती आहे, थोड्या वेळ असा एकदम चांगला रोड येतो, मग असं आपल्याला वाटतं हिला आलं आता चांगला रोड, नंतर मग परत खराब रोड स्टार्ट, चांगला खराब चांगला खराब असंच होतंय मध्ये मध्ये. मला असं वाटतं ना मुंबईला जाऊन मला माझी बाईक सर्व्हिसला द्यावी लागणार. अशा रोडवरून चालवल्यावर काय होईल, पहिलं चेकअपला द्यावं लागणार की भाई पहिले बघ सगळ्या बाईकमध्ये सगळं नीट आहे की नाही. तेव्हा इकडे कपडे धुत आहेत. अयू शप्पथ, इथे या साईडला तर नजारे बघा सुंदर यार. हे बघ नारळाची झाडं कसलीच वाटत आहेत ना. होय 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 होय, सुंदर वाटतंय. जेवढं बोलेन तेवढं कमी आहे, जेवढं बोलेन तेवढं कमी. सुंदर, मस्त घर आहे ना. हाय हाय हाय, ब्ल्यू कलर. मी आय गेस जाताना पण हे घर दाखवलेलं. राईट, तिथे वर तर बघा डोंगराच्या वर, बाप रे, असं वाटतं तिकडे पाऊस पडतोय, पण पाऊस नाही तो फॉग आहे. वरचं तर काही दिसतच नाहीये. हे बघा गाईस, सुंदर ना. हे बघा भाई साहब, काय दिसतंय नाही, नारळाची बाग बघा, बाग. होय 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 होय, क्लास मॅन क्लास. ब्रिज पण बघा कसे 2 जण चालतात त्या ब्रिजवर, किती सुंदर वाटतंय यार. संगमेश्वर रेल्वे स्टेशन, सगळे रेल्वे स्टेशन आहे ना खूप मस्त बनवलेत. मला तर सगळ्यात जास्त आवडलं ते कणकवलीचं. बाप रे, काय बनवलं, असं वाटतं ना मुंबईचं आपलं एअरपोर्ट आहे ना इंटरनॅशनल, तिथे गेल्यासारखं वाटलं मला. सावर्डे 11, चिपळूण 25, पनवेल 253. हे कुठल्या गावात आलो आता,
चिपळूण पहिला चिपळूणात आलो, पण तरी अजून चहा कॉफीचं काय दिसत नाही नीट. सो गाईज आता आपण चिपळूणात आहोत आणि आपली ही कॉफी आली आहे आणि आम्ही थांबलोय आता इकडे अमृतुल्यमध्ये. सो आता फटाफट कॉफी पिऊया. आणि मी परत एकदा चुकी केली आहे की हा जो रोड जातो इथे हा पुण्याला जातो तिथे स्ट्रेट समोर, आणि मला परत आता त्या मागे त्या नाक्यावर जावं लागणार आणि मग तिकडून मुंबईसाठी जावं लागणार. म्हणजे जास्त लांब नाही आहे, जवळच आहे, इथून 2 मिनिटाचा पण रस्ता नाही. तो बरं झालं मी इकडे येऊन थांबलो, नाही तर मग गेलो असतो पुण्याला, प्रॉब्लेम झाला असता. जाताना पण एकदा प्रॉब्लेम झाला, येताना पण प्रॉब्लेम. कॉफी पण खूप सुंदर आहे, टेस्टी आहे. मस्तपैकी कॉफी प्यायला इकडे आरोग्य अमृतुल्यमध्ये, कारण गरजच होती खूप कॉफीची. आता परत निघालो आहोत, चिपळूणात थांबलोय. चिपळूणात आता इथून कुठून तरी परत राईड घ्यायचा आहे मुंबईला जायला. इथून राईड घेऊन जायचं आहे मुंबईसाठी. येस, वी आर ऑन आवर वे टू मुंबई. गाईज हे बघा काय वाटतं ना, सुंदर सुपर वाटतं यार. शेट आता कुठेतरी पेट्रोल पण भरलं पाहिजे. 190ची रेंज दाखवत आहे, पण कुठे मध्ये मिळालं पॉवर पेट्रोल तर भरून टाकेन, कारण डायरेक्ट एंडपर्यंत नेणार नाही. जर पुढे नाहीच मिळालं तर मग परत प्रॉब्लेम होईल ना, म्हणून भरलेलं बरं. आणि आता जर भरलं तर मग डायरेक्ट मुंबईपर्यंत बघायला नको. गाईज समोर डोंगर बघा ना कसा दिसतोय, गोप्रोमध्ये दिसतोय की नाही माहीत नाही, बट मला तरी वाटतं दिसत असेल, कारण काय सुपर वाटतं यार. क्लास क्लास मॅन. बघा हा व्ह्यू काय दिसतोय ना, सुपर. आणि आता सांगू तुम्हाला सकाळचे 10:30 वाजलेत. 10:30 वाजता पण एवढा थोडासा फॉगच आहे मला तरी वाटतंय. मला नाही वाटत हा दूरबीर असेल. ट्रक ब्रेकडाऊन झाला मध्येच रस्त्याच्या. शेट ओ भाई साहब, खाली बघा गाईस, हे बघा. ओ हो सुंदर. महाड 73, मुंबई 240, खेड 27. सो गाईस एक गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. जेव्हा पण मी तुम्हाला असं काही व्ह्यूज दाखवत असतो ना, सो तुम्हाला मजा तर वाटते, आय नो, बट कसं असं माहिती आहे का, मला ना एकदम अलर्ट राहावं लागतं. समजा आता मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतोय, पण मध्ये जर इकडे मला खड्डा आला, एवढं रिस्की काम असतं ना खरोखर. म्हणजे एक ब्लॉगरची लाईफ इझी नसते गाईस. तुम्हाला असं वाटेल की मी मस्त फिरतोय, तुम्हाला व्ह्यूज दाखवतोय, ठीक आहे, फिरतोय वगैरे सगळं ठीक आहे, बट एवढी लाईफ रिस्कमध्ये असते ना की बघा ना, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इकडचा व्ह्यू दाखवतो तर समजा इकडे खड्डा आला तर मी काय करणार ना. सो गाईस त्यासाठी तरी एक सबस्क्राईब तर होऊन बनतं ना. पण एनिवेज ते सगळं सोडा, बट सुपर व्ह्यूज आहेत. मी तर तुम्हाला जेवढं दाखवेन तेवढं कमीच आहे. मला तर तुम्हाला पूर्ण माझं बस चालेल ना, पूर्ण गोप्रोची चालूच ठेवेन, गाव ते मुंबई पूर्ण. मित्रांनो गावी जाऊन एवढं बरं वाटलं ना, मला एवढं बरं वाटलं ना, लिटरली मी तुम्हाला बोलू ना, आपण मुंबईत राहतो, आपण खूप धावपळीची लाईफ जगत असतो. त्याच्यातून मी काढली एक सुट्टी कशी बशी, 7 दिवसाची, 1 आठवड्याची सुट्टी मिळाली आणि गावी आलो. तर गावी मला एवढं सुंदर वाटलं ना गाईस, एवढी शांतता. परत थंडी होती, पहिली तर थंडी होती, नंतर पाऊस चालू झाला. तर काय बोलणार, तर पावसाला कधी पण ऊत येतो. सो एवढी आमच्या घराभोवती झाडं वगैरे, किती मजा येते वाटतं, किती मस्त वाटतं. म्हणजे ना एकदम असं रिफ्रेशिंग फील होतं, रिफ्रेशिंग. महाड स्ट्रेट, मुंबई स्ट्रेट. खेड मी मगाशी वाचलं, अजून खेड इकडून 20 किलोमीटर आहे. म्हणजे मगाशी इथे गेलं मागे, आता अजून कमी झालं असेल, 14-15वर असेल. बट मी एक बोलेन की 110% खूप एन्जॉय केलं मी. मेनली IBWला खूप एन्जॉय केलं मी. इथून खालून गेलो असतो तर दापोलीला जायला रस्ता होता. तिथे लिहिलेलं पनवेल 157, महाड 31, पेन 130. ऑलमोस्ट पोचलो. म्हणजे 11 वाजता मी आता इकडे महाडला आहे. 6 जेवू कुठे, मुंबईला. हे बघा जेवढे दाखवेन तेवढे सीन्स कमीच आहेत. हे बघा हो क्लास मॅन. घरं पण कसलीच वाटतात ना तिकडे, मस्त यार. कशेडी बोगद्यात आलो आपण. सो गाईज आपण कशेडी बोगद्यात पोहोचलो आहोत. काय सुंदर वाटतंय ना. आणि तिकडे ते वरती मंदिर, आपण घाटातून जेव्हा जातो ना तेव्हा दिसतं ते मंदिर. आईला वायझर वर करतो काय दिसत नाही. माझा आहे ना हाच प्रॉब्लेम होतो बोगद्यात, वायझरमुळे काय दिसत नाही. आणि वायझर ओपन केला ना किंवा पूर्ण असं माते बिते अशी तोंडाला लागते. थोडं हळू चालवलेलं बरं. कशेडी बोगदा समाप्त. महाड, माणगाव, पनवेल, मुंबई सगळं स्ट्रेट. मुंबई 161, अलिबाग 112. आणि हे बघा हो सुपर यार, काय दिसतंय यार. हे बघा शेती अजून पण शेतात काम करतायत लोक. बरोबर काय, जेवढं तुम्हाला दाखवेन ना तेवढं कमीच आहे.
अरे यार दरवेळीचा इकडे प्रॉब्लेम असतो यार. लास्ट टाइम पण इकडेच अडकलेलो मी. खूप लाईन होती. आता पण इथेच आलोय आणि इथेच अडकलोय. आता ना थोडी भूक लागली आहे आणि आता वाजले पण 1 वाजलेत. भूक लागली तर आपण ना काहीतरी खाऊया. मला थोडं असं वाटतं ना काहीतरी लाईट म्हणजे असं सँडविच वगैरे खावं असं वाटतंय. समोर अजून एक ट्रेन दिसली मेल. हे बघा वर. बाय बाय ट्रेन बाय बाय. भाई साहब काय रोड आहे असा बोल. डोंगर पाण्याच्या लाटांसारखा चाललोय मी. समुद्राच्या लाटांसारखा. हे बघा हो काय रोड आहे यार. सो गाईस ऑलमोस्ट अलिबाग साईडला पोहोचलो. तिकडे JSWचा प्लांट आहे. म्हणजेच या ब्रिज खालून जाऊन तुम्ही अलिबागला जाऊ शकतात. ते बघा तिकडे JSWचा प्लांट आणि इकडे अलिबाग. सो गाईज आता येता थांबलोय पेन साईडला. सो आता इकडे हॉटेल मिळालं चांगलं आणि मला भूक लागलेली. सो मी ऑर्डर केली आहे पावभाजी. आता फटाफट खाऊया. मस्त बटर लावून आहे पाव. आता फटाफट खाऊया आणि निघूया इकडून. तो गाइस डन विद द ब्रेकफास्ट. पाव भाजी खाया, बहुत ही सुपर्ब था. टेस्ट के लिए भी अच्छा था. और मैं रुका था ये यहाँ पे फूड मॉल करके जगह है. ये जस्ट पेन के थोड़ा पहले ही है. तो वहाँ पे रुका था. अच्छा था, टेस्ट अच्छा था. और पूरा अभी मतलब हल्का ही खाया. 2 पाव एक्स्ट्रा, कुछ पाव मंगाया ही नहीं. तो अभी बस निकलते और घर पे जाके खाना खाएंगे. सो गाईज आता मस्त खाल्लं पावभाजी आणि निघालो तिथून. आणि एकदम टेस्टी पावभाजी होती जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण आता मी काय बोललेलो की आता 2 वाजलेत. तर मग विचार केलेला की घरी जाऊन जेवायचंच आहे. सो मग फक्त पावभाजी खाऊया म्हणजे थोडं लाईट वाटेल. मी एक्स्ट्रा पाव पण नाही मागवले. नॉर्मल जे होतात 1 प्लेटमध्ये येतात तेच खाल्ले. सो आता थोडं एनर्जेटिक वाटत आहे. थोडं चांगलं वाटत आहे आता. आणि आता पोहोचलो आहोत पेनला. पेन मग लगेच पनवेल येईल आणि मग आपलं घर येईल लगेच मुंबई. सो गाईज आता आपण नवी मुंबईत एंटर केलं आहे आणि आता घर आपलं खूप जवळ आलं आहे. आणि गोप्रोची बॅटरी माझ्याकडून एक चूक झाली की मी गोप्रो चालूच ठेवला आणि 10-15 मिनिटाचं रेकॉर्डिंग झालं आणि त्याची बॅटरी ड्रेन झाली. आता 1% बॅटरी आली आहे. सो आपण आता डायरेक्ट घरी भेटू. सो गाईज आता घरी आलो. मस्त सकाळी 6 वाजता निघालो आणि मी आय गेस 3-3:15 पर्यंत घरी पोहोचलो. म्हणजे खूप चांगलं डिसेंट स्पीडने आलोय. चांगलं मजा आली. आणि घरी आलेलं पहिलं काम केलं म्हणजे आपलं जॅकेट आणि पॅन्ट धुवायला टाकली. कारण मला आवडत नाही एवढे दिवस ऑलरेडी धुतलं नव्हतं ना. तो पूर्ण माती वगैरे लागलेली. तो म्हणून मग मी पहिलं काम तेच केलं की पहिलं वॉश करून टाकलं आणि नंतर मग पूर्ण फ्रेश झालो, जेवलो वगैरे. आणि मग आता व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा चॅनलला. चीअर्स.